आज माझो कामाक जाऊचो दुसरो दिवस आणि सकाळी जसो कामाक जाऊ घरात बाहेर पडणार होते तेवढ्यातच ज्या पावसाक ओढ येईल किती धोधो पडत होतो तो बघा. आता माझ्या मनात एकच प्रश्न होतो, आता एवढ्या पावसात मी ग्रास कटर मारायचा तरी कसा? कारण काल रात्रीपासूनच पाऊस जाम जोरात जोरात पडत होता, त्याच्यामुळे सगळं आता वलावाला असतं. आता काल मी मशीन मारताना माझ्या पायाक धोंडे लागलेले, हाताक सुद्धा लागलेले. त्याच्यामुळे आज पूर्ण तयारीत गेले, फुल आता टी शर्ट घालून आणि खाली बूट घातलेलं आहे आणि जवळच जाऊच होतं, त्यामुळे काकीन घराकडेच भाकरी दिली आणि ती खाल्लंय. आणि दुपारी जेव्हा पेट्रोल टाकूक थांबलंय तेव्हाच मी व्हिडिओ केले, बाकी मध्ये काही केलं नाही. ती वरची 8 कलमं मारून झाली, थोडा थोडा मारूचा रवलेला, पण आता पूर्ण मारून झाल्यावर कशी दिसतात ती बघा. एकदम लय घाण होती आजूबाजू, त्याच्यामुळे थोडं वेळ गेलो आणि मेन म्हणजे सगळा वला होता रान. त्याच्यामुळे आता ग्रास कटर मारू मग जाम कंटाळ येत होतो. मग अकडचं तर काम झालं, मग दुपारी गेला घराकडे. आता त्यांच्या घराकडे गेले, जेवले बिवले आणि म्हटलं आता आपल्या घर ते इथूनच जवळ आहे, त्याच्यामुळे थोडी विश्रांती घेऊया म्हणून गेले घराकडे. जरा वेळ झोपलोय आणि मी झोपले तर माझ्या बाजूक ह्या सुद्धा आडव्या झाला. चला आता कामाक जाऊची वेळ झालेली, वाजलेले 2. मग पटापटा आता काही मोबाईल घेऊन गेले नाही, मी मोबाईल घराकडे ठेवलंय. मग बरोबर 6:15 मी घराकडले तर पोटात एवढा कडकडला म्हणून चाय केला आणि चहा आणि बटर खाल्लं. आणि ह्या बारगे बघा आता कसं आहे, बोक्यानं वांगडा बसलेला. आता तिघाजण होते, तिघाजण बसले. आता ह्यांच्या वांगडा याचा जमता म्हणू काय नाही, म्हटलं बसान दे. आणि मग संध्याकाळी आंघोळ केलं आणि म्हटलं खांद्याच्या ते काय चुरचुरता, पण नंतर माका समजलं आता पट्टो लावते त्याच्यामुळे तो पट्टो लागान लागान अशी वळ इलेले. तर म्हटलं काय नाही, काम करताना आता असं लागणारच.